मुळात मी देवगिरी बंगल्यावर जे गेलो होतो ते मला सुनील तटकरे साहेबांनी अर्ध्या रात्री फोन करून सांगितलं होतं की आपल्याला महानाट्याच्या प्रयोगांचं महाराष्ट्रभर कशा पद्धतीने आयोजन करता येईल हे सगळं डिस्कस करायचं. मी गेल्यानंतर मला हे सांगण्यात आलं. मी गेल्यानंतर जेव्हा मला समजलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे, हे वेगळं यानंतर हा संपूर्ण पक्षाचा निर्णय आहे की हा एका गटाचा निर्णय आहे हे कळण्याला कुठेही मार्ग नव्हता. त्यामुळे अजितदादांनी जे काही केलं ती त्यांनी भूमिका मांडली ती त्यांची भूमिका आहे. माझी भूमिका मी आत्ता तुमच्यासमोर स्पष्ट मांडली. त्यामुळे निवडून आल्यानंतर सुद्धा ही खरं तर आधीच कमिटमेंट होती की मी छत्रपती हा विषय जो आहे, ही भावना आहे, या भावनेशी प्रतारणा करू शकत नाही. मग मी चुकलो का? म्हणजे उद्या मी खासदार झालो म्हणून आता मी छत्रपती संभाजी महाराजांची मालिका करणार नाही. फॅबिफ्लू नावाची गोळी आली होती. याच्या 16 गोळ्यांचा डोस पहिल्या दिवशी असायचा. फर्स्ट डोस 16 गोळ्यांचा होता. या गोळीची किंमत होती 105 रुपये. DCGI आणि हेल्थ मिनिस्ट्रीशी भांडून फॅबिफ्लूची किंमत देश पातळीवर 40 रुपयांनी कमी करणारा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना देखील तुम्ही पाहिजे होताना पाहिजे आहेत. तर ते काय ते पण सांगा मोकळेपणा. मी राम मंदिर झालं चांगली गोष्ट आहे ना, अभिमानाची गोष्ट आहे. मी हिंदू आहे, मला अभिमान आहे. मी जाऊन दर्शन घेईल रामलल्लाचं. पण म्हणून माझ्या कांद्याला भाव नाही येतो. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीसमोर झुकणार नाही. रणनीती ही कधीच सांगायची नसते, ती तुम्हाला दिसली पाहिजे. ती तुम्हाला वेळेवर दिसली. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. नमस्कार. बोलभिडू गप्पा या आपल्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीचे आता पडगम वाजू लागलेले आहेत. काही दिवसामध्ये आता आचारसंहिता पण लागेल आणि प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात होईल. आपल्यासोबत आज एक खास गेस्ट आहेत आणि ते आज रिलॅक्स असतील आणि आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारतील अशी मी सुरुवातीला अपेक्षा करतो. कारण कोर्टाने एक चांगला दिलासादायक निर्णय दिलेला आहे की ते ज्या पक्षामध्ये आहेत, ज्या गटामध्ये आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, तर हे नाव तुम्ही वापरू शकता असा एक दिलासादायक निकाल आलेला आहे. स्वागत आहे अमोल कोल्हे, शिरूरचे खासदार. व्हायब्रंट आहे, त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. जय शिवराय. मी जसं म्हणालो की एक दिलासादायक निर्णय आहे, कोर्टाकडूनच आलेला आहे. तरी पण बऱ्याच गोष्टी अशा घडत आहेत. मला थेट प्रश्न विचारायचा आहे की तुमच्याबद्दल सध्या असं आहे की तुम्ही सगळ्यांनाच हवे आहात. म्हणजे तुम्ही शरद पवारांना हवे आहात ते बरोबर आहे, समजू शकतो. पण तुम्ही अजित पवारांना पण हवे आहात, तुम्ही भाजपला पण हवे आहात. तर हे काय आहे म्हणजे? आणि जेव्हा असं असतं की आपण सगळ्यांनाच हवे असतो तेव्हा कदाचित आपण हवेत असतो. तर जोगसपाट काय आहेत सध्या तुमच्या डोक्यामध्ये? कारण तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे. ते जाहीर कोणी केलं? तुमच्या प्रांताध्यक्षांनीच केलेलं आहे की अमोल कोल्हे असतील. पण ज्यांनी जाहीर केली त्यांच्याबद्दलच असं येतं की ते आहेत का जात आहे, त्यांना खुलासा करावा लागला आहे की मी नाही कुठं जात आहे. आणि तुमच्याबद्दल देखील की जेव्हा अजित पवार शपथ घ्यायला गेले तेव्हा तुम्ही दिसलात आणि मुनगंटीवार आणि तुमचा व्हिडिओ पण व्हायरल झाला. मला आठवतो आहे की अरे वा तुम्ही आता आला दिसता. म्हणजे लोकांना असं वाटलं की तुम्ही पण गेले. हे काय होतं? तर नेमके तुम्ही कुठे आहात? ओके. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे म्हणालात की हे जे सगळ्यांची जी चर्चा कानावर येते यामध्ये मला असं वाटतं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या एका युवकाला 2019च्या लोकसभेत संधी दिली. मी ही प्रत्येक स्टेटमेंट फार जबाबदारीनं करतो आहे. कारण माझी ना कुठली राजकीय पार्श्वभूमी आहे, माझ्या घरात ना कुठे आमदारकी होती, ना कुठे जिल्हा परिषद सदस्यत्व होतं, ना मी स्वतः इतर कुठली निवडणूक लढलो होतो. बरं, ह्या सगळ्या गोष्टी असताना दुसरीकडे ना माझी परदेशात कंपनी आहे, ना माझा साखर कारखाना आहे, ना माझी शिक्षण संस्था आहे, ना माझी सूतगिरणी आहे. आणि अशा याच्यात काम करत असताना जर खरोखर तुम्ही म्हणता तसं सगळ्या पक्षांना मी हवासा वाटत असेल तर याला मी हवेत जाण्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने जो विश्वास माझ्यासारख्या एका नवख्या उमेदवारावर ठेवला होता, त्या विश्वासाला मी कुठेतरी पात्र ठरलो ही कामाची पोचपावती आहे. आणि जर हे सगळ्यांना हवं असेल तर आपली जबाबदारी आणखी जास्त वाढते. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी नेमका कुठे आहे?
तर अद्वैतजी, मी खूप प्रामाणिकपणे कायम ही गोष्ट कबूल करतो की मी त्या खूप नशीबवान काही लोकांमध्ये आहे की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज पडद्यावर साकारण्याच्या निमित्तानं का होईना, पण त्या इतक्या थोर व्यक्तिमत्वांच्या आयुष्यात डोकावण्याची एक संधी मिळाली. आणि असं असताना मला अजूनही आठवतं की मालिकेमध्ये जेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या मालिका करतो, चित्रपट करतो किंवा आता महानाट्य करतो, हे होत असताना सर्वसामान्य माता भगिनी जेव्हा हे बघतात ना, मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराज दूध पितानाचा प्रसंग दाखवायचा. तो अनेक जण विचारायचे, हे काय म्हणजे डेली सोपच्या गणितात हे कुठे बसत नाही. मी काय असं सांगायचो की याला एक नैतिक झालर आहे की जी आई हे बघते लेकराला घेऊन, ती त्या लेकराला सांगते, बघ संभाजी महाराज दूध पितात ना, तू पण दूध प्यायला पाहिजे. ते व्यायाम करतात ना, तू पण व्यायाम केला पाहिजे. तर ही जर भावना असेल तर मी कुठे आहे या प्रश्नाचं एक फार महत्त्वाचं उत्तर आहे की मी गळ्यात कवड्यांची माळ घालण्याचा नैतिक अधिकार गमावू शकत नाही. कारण मी गळ्यात कवड्यांची माळ पण जेव्हा घालतो तेव्हा मी तिला नमस्कार करून कवड्यांची माळ घालतो. मी डोक्यावर जिरेटोप जेव्हा ठेवतो तेव्हा मी महाराजांची माफी मागतो, क्षमा मागतो आणि त्यांना प्रामाणिकपणे सांगतो, मी प्रयत्न करतो आहे आपलं रूप साकारण्याचा. जर मी या आस्थेने त्या व्यक्तिमत्वांकडे बघत असेल भूमिका साकारताना सुद्धा, तर मला असं वाटतं की माय रील लाईफ अँड माय रिअल लाईफ, त्याच्यातली जी तत्त्वं आहेत ही बदलली जाऊ नयेत. दुसरं, आज मला अनेक माझ्यासारखे राजकीय पार्श्वभूमी नसलेले, कुठली घराणेशाहीची पार्श्वभूमी नसलेले, मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातले अनेक तरुण भेटतात. ते मला आवर्जून सांगतात की दादा, तुम्ही जेव्हा संसदेत बोलायला उभं राहता ना, तेव्हा आम्हाला वाटतं की हा आमचा आवाज बोलतो आहे, हा आमचा महाराष्ट्राचा आवाज बोलतो आहे. मी त्या सगळ्या तरुणाईचा अपेक्षाभंग नाही करू शकत. कारण ही तरुणाई राजकारणात जरी घडामोडी आजूबाजूला किती घडत असल्या तरी माझ्यासारख्या अनेक तरुणांचा अजूनही विश्वास आहे की तत्त्व, निष्ठा, मूल्य या गोष्टींना काहीतरी किंमत आहे. कारण मी कायम म्हणतो की आई जे शिकवते ना, ते सगळ्यात शाश्वत सत्य असतं. आणि कुठलीच जगातली आई आपल्या लेकराला हे सांगत नाही की बाळा तू लांडी लबाडी कर, तू चोरी चपाटी कर, पण तू श्रीमंत माणूस हो. जगातली कुठली आई पोराला सांगत नाही. प्रत्येक आई पोराला हेच सांगते की बाळा, रोज पुरणपोळी नाही मिळाली, चटणी भाकर खाऊन जगावं लागलं तरी चालेल, पण तत्त्व सोडू नको आणि चांगला माणूस हो. मला वाटतं ही शिकवण तत्त्व आणि मूल्यांची आहे. त्यामुळे मी जिथे आहे मी तिथेच आहे. हे ऐकायला प्रेक्षकांना पण कदाचित हे तत्त्व आणि सत्य हे सगळं तुम्ही बोलता, आता सध्या वातावरण काय आहे. मी प्रश्न विचारण्याचं कारण हे होतं की जेव्हा अजित पवारांनी भाजपसोबत जायचा निर्णय घेतला आणि राजभवनामध्ये जी गर्दी दिसली त्यात तुम्ही दिसलात आणि त्यामुळे लोकांचा समज झाला स्वाभाविकपणे की आता कोल्हे पण आहेत बरोबर. फक्त तेवढ्यापुरतं नव्हतं ते, ठीक आहे, ते क्लिअर केलं की तुम्ही कशासाठी गेला होता. पण अजित पवारांनी नंतर जे एक स्टेटमेंट केलं तर त्यातून असं एक दिसलं की तुम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार झाला होता आणि ऐनवेळी तुम्ही तो निर्णय फिरवलात. म्हणजे त्यांच्या दृष्टीने तुम्ही त्यांना डिच केलं, असं त्यांचा जो सूर आहे तो आहे. तर हे सांगा की हे खरं आहे का की ती त्यांच्या जी प्रतिज्ञापत्र होती त्याच्यावर तुमची सही होती आणि तो तुम्ही निर्णय फिरवला? काय वस्तुस्थिती काय होती? वस्तुस्थिती सांगतो. ही मी माननीय विधानसभा अध्यक्षांसमोर जेव्हा साक्ष देण्यात आली तेव्हाही मी हीच वस्तुस्थिती सांगितलेली. मुळात मी देवगिरी बंगल्यावर जे गेलो होतो ते मला सुनील तटकरे साहेबांनी आदल्या रात्री फोन करून सांगितलं होतं की आपल्याला महानाट्याच्या प्रयोगांचं महाराष्ट्रभर कशा पद्धतीने आयोजन करता येईल हे सगळं डिस्कस करायचं. मी गेल्यानंतर मला हे सांगण्यात आलं. मी गेल्यानंतर जेव्हा मला समजलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे, हे वेगळं यानंतर हा संपूर्ण पक्षाचा निर्णय आहे की हा एका गटाचा निर्णय आहे हे कळण्याला कुठेही मार्ग नव्हता. जेव्हा मी आतमध्ये दादांबरोबर बसलो होतो तेव्हा बाहेरून निरोप आला की सुप्रियाताई येऊन गेल्यात. त्यानंतर दादा बाहेर गेले. दादा बाहेर गेल्यानंतर एक इम्प्रेशन असं क्रिएट करून देण्यात आलं की आता हे सगळं पक्षाने ठरवलेलं आहे. बरं, ज्या ॲफिडेव्हिटवर सही होती या ॲफिडेव्हिटचा कंटेंट आपण जर बघितला तर अजितदादा पवार आमचे नेते आहेत आणि त्यांना आमचा पाठिंबा आहे, इतकं सोपं ॲफिडेव्हिट होतं. बरं, दादांच्या नेतृत्वाखाली इतकी वर्ष काम केलेलं असताना बरं हे स्वप्नातही हा विचार नव्हता की अशा पद्धतीनं काहीतरी भूमिका घेतली. तुम्हाला धक्काच होता हा धक्का आहे, 100% धक्का आहे. म्हणजे हे इतकं सगळं लोक म्हणतात की सगळं ठरलेलं होतं. शरद पवारांना देखील कल्पना होती आणि तुम्ही एकदम मला ही माझ्यासाठी हा पूर्ण धक्का होता. तुम्ही 2 जुलैचे त्यानंतरचे जर माझे सगळे स्टेटमेंट्स बघितले असतील, मीडिया इंटरव्ह्यूज बघितले, हे सगळे तसे होते. बरं, 2 जुलैला मी राजभवनात होतो हे सगळे सांगतात. राजभवनातून मी देवगिरीला गेलो का
या प्रश्नाचं उत्तर कोणीच देत नाही. राजभवनातून मी देवगिरीला परत गेलो नाही, कारण कुठेतरी हे तिथे बसलेलो असताना हे डाचत होतं की हे जे आहे हे मला मान्य आहे का. जी मी प्रतिमा साकारतो, ज्या प्रतिमेच्या प्रतिरूपातून, म्हणजे मला महाराजांचं कोणाला आपल्याला नखाची पण सर नाही, पण आपण ती प्रतिमा साकारतो, जनसामान्य तुम्हाला त्या प्रतिमेत बघतात, तर त्या जनसामान्यांच्या भावनांची मी प्रामाणिक राहिलं पाहिजे. त्यामुळे राजभवनानंतर मी देवगिरीवर नाही. म्हणजे तुम्ही स्पष्ट म्हणताय की जे अजित पवारांनी केलं ती गद्दारीच आहे. जे काय केलं तो त्यांची भूमिका, मी कायम एक गोष्ट सांगत असतो की जी भूमिका त्यांनी घेतली, तुम्ही कोणत्या पर्स्पेक्टिव्हमधून बघता ही गोष्ट गरजेची आहे. या पर्स्पेक्टिव्हमध्ये मला जो अधिकार आहे, अजितदादांनी काय केलं यावर भाष्य करणं हा माझा अधिकार नाही. मला जे वाटतं त्यावर भाष्य करणं हा माझा अधिकार आहे. तेच तुमचं काय. त्यामुळे अजितदादांनी जे काही केलं ती त्यांनी भूमिका मांडली, ती त्यांची भूमिका आहे. माझी भूमिका मी आत्ता तुमच्यासमोर स्वच्छ स्पष्ट मांडली. ही जी काही घटना घडली, मी ज्या प्रतिमा साकारतो या प्रतिमांना छेद देणारं हे जे घडतंय हे घडताना दिसतंय आपल्याला समोर. अजित पवारांचं हे स्टेटमेंट काय येतं आहे मग तुमच्या बाबतीमध्ये. म्हणजे अगदी ते विजय शिवतारेंनी इतकं जरी नसलं, शिवतारेंना तर त्यांनी थेट सांगितलं की तू कसा निवडून होतो ते बघ. कुठंतरी ते तुम्हाला ज्या पद्धतीनं सांगतायत किंवा जे आता ते पेटून उठलेले आहेत शिरूरच्या ह्याच्यामध्ये, की आता मी अमोल कोल्हेंना धडा शिकवतोच, असं एकंदरीत त्याचा एक गर्भितार्थ आपण असं म्हणू शकतो. तर हे काय, हे बघा, हे म्हणून म्हटलं त्यांना असं का वाटतंय की तुम्ही ऐनवेळी निर्णय बदललेला आहे, फिरवलेला आहे, तुम्ही डिच केले त्यांना. मला वाटतं हे चिडण्यापेक्षा हे जास्त मला असं वाटतं की ती एक आपुलकी आहे. म्हणजे अजितदादांबरोबर इतकी वर्ष काम करत असताना गृहीत धरलं होतं का तुम्ही येणार. शिवस्वराज्य यात्रा असेल, शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान आम्ही जो संपूर्ण प्रवास केला, महाराष्ट्रभर उहा आडवा जो पिंजून काढला, विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी ज्या गोष्टी केल्या, किंवा सातत्यानं त्यांच्या नेतृत्वाखाली तेच पुण्याचे पालकमंत्री होते, तेच पुण्याचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत हे सगळे पाहत होते. आणि त्यामुळे कदाचित तुम्ही म्हणता तसाही तो प्रकार असू शकतो, पण मला त्यामध्ये चीड यापेक्षा कुठेतरी हे वाटतं की एका दृष्टीनं मी याला कौतुकाची थाप म्हणतो. म्हणजे कौतुकाची थाप अशासाठी की जेव्हा तुम्ही पहिल्या टर्ममध्ये 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवू शकता, जेव्हा तुम्ही सातत्यानं तुमच्या मतदारसंघाचे प्रश्न हे धडाडीने मांडू शकता, म्हणजे स्वतः अजितदादांनी अनेकदा कौतुक जाहीर भाषणांमध्ये केलेलं आहे की संसदेमध्ये तो कसा वाघासारखा भांडतो ते बघा, हे स्वतः त्यांनी कौतुक आता ते अजित पवार सुप्रियांच्या संदर्भात बोलतात की हे संसदरत्न वगैरे म्हणजे नुसती भाषणं, काम करा. हे तुम्हाला नाही म्हटले बरोबर. या गोष्टी का बदलतात याची कारणंही तुम्हाला ठाऊक आहेत. आणि मला पुन्हा कमिंग बॅक टू द पॉईंट की हे जे दादांचं जे म्हणणं आहे यामध्ये तुम्ही बघत असाल तर शिरूर लोकसभा मतदारसंघातले अनेक प्रश्न आज मार्गी लागलेत. म्हणजे ज्याला आपण शेवटी काम बोलतं हे ज्या गोष्टी म्हणतो की पहिल्या टर्ममध्ये 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळणं असेल, बैलगाडा शर्यत सुरू होणं असेल, विरोधी पक्षातला खासदार असताना 19,500 कोटी रुपयाचे नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट्स येणं असेल, पुणे नाशिक रेल्वेसारखा जो केवळ चर्चेत असलेला प्रोजेक्ट होता तो अगदी कॅबिनेट अप्रुव्हलपर्यंत जाणं असेल, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी येणारा निधी असेल. अद्वैजी 334 वर्ष ती समाधी तिथे आहे छत्रपती संभाजी महाराजांची. पण हे जेव्हा आता होतं आहे याला कुठेतरी मला वाटतं ही कामाची पोचपावती. आणि त्यामुळे तुम्ही जे पहिलाही प्रश्न विचारला, दुसराही प्रश्न विचारला, याचा जो गर्भितार्थ आहे की हा उमेदवार आपल्याकडे असावा असं वाटणे स्वाभाविक आहे. म्हणजे थोडक्यात ही सीट जी आहे ती शुअर आहे आणि ती असावी. पण मला गंमत जेव्हा वाटली की एकीकडे अजित पवार तुमचं कौतुक करतायत, तुम्ही सांगितलं आणि तुम्ही काय काय केलं ते, पण त्याने असं एक स्टेटमेंट केलं की हे निवडून आले आणि त्याच्यानंतर हे गायब झाले, हे फिरलेच नाहीत. आणि त्याला तुम्ही आता उत्तर द्यायला सुरुवात केली. तुम्ही तेही कबूल केलं की तुम्ही का फिरत नव्हता. तर हाच प्रश्न आहे की हे काय झालं होतं की ठीक आहे तुम्ही आलात, तुम्ही निवडून आलात आणि एक प्रकारे तुमची लाटच होती तुमच्या मतदारसंघामध्ये. म्हणजे खरं तर जेव्हा दुसरीकडं मोदींची लाट किंवा मोदी फॅक्टर होता तर अशा याच्यामध्ये तुम्ही आलेला होता. आतापर्यंत काय परिस्थिती होती, शिवसेनेचा खासदार असायचा आणि विधानसभेला उलटं चित्र असायचं. तुमच्यावेळेस ते चित्र बदललं की खासदार जो आहे तो राष्ट्रवादीच झाला, मोदी कार्ड किंवा मोदी लाट असताना सुद्धा. पण मग नंतर काय झालं की तुम्ही एकदम फिरकेनासे झालात. एक फार महत्त्वाचा खुलासा आहे हा. कारण मुळात जेव्हा निवडून आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची मालिका ही पूर्णत्वाला गेलेली नव्हती. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो काही जाज्वल्य इतिहास आहे हा मलिन करण्याचं काम शतकानुशतक झालं होतं. आणि
पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांचं ज्वलज्वलन तेजस चरित्र हे समोर आणलं जात होतं, लोक ते स्वीकारत होते. हा परिणाम दीर्घकाळ जनमानसावर राहतो. म्हणजे आजही तुम्ही बघा, मला वाटतं 2020 साली मालिका संपली, जानेवारी-फेब्रुवारी 2020मध्ये. आजतागायत छत्रपती संभाजी महाराजांविषयी वावगं स्टेटमेंट करण्याची कुणाची छाती नाही. याचं कारण हे आहे की जनमानसामध्ये ही प्रतिमा रुजवणं हे कोणतंही पद, कोणतंही राजकारण यापेक्षा फार मोठी गोष्ट होती. त्यामुळे निवडून आल्यानंतरसुद्धा ही खरं तर आधीच कमिटमेंट होती की मी छत्रपती हा विषय जो आहे, ही भावना आहे, या भावनेशी प्रतारणा करू शकत नाही. मग मी चुकलो का? म्हणजे उद्या मी खासदार झालो म्हणून आता मी छत्रपती संभाजी महाराजांची मालिका करणार नाही असं नाही म्हणता येत. म्हणजे राजकारण तुमचं करिअर नाही आहे, राजकारण करिअर नाही, अभिनय हे करिअर आहे. पण त्या करिअरपेक्षाही वरची भावना आहे ही की छत्रपती संभाजी महाराज पोचवणं, ते पोचतात आणि ते योग्य पद्धतीनं पोचवणं हे फार गरजेचं होतं. आणि त्यामुळे ती मालिका आधी पूर्ण करणं गरजेचं होतं. मालिका पूर्णत्वाला जाता जाता कोविड आला. त्या कोविडच्या काळामध्ये सुरुवातीच्या फर्स्ट लॉकडाऊनमध्ये सगळं स्ट्रिक्ट लॉकडाऊन होतं. या कोविडच्या काळामध्ये पॉलिसीज या गोष्टी होत्या. म्हणजे मी खूप अभिमानानं कायम सांगतो की अनेक जण सांगतात की आम्ही 25 टन किराणा वाटला, 50 टन किराणा वाटला. याचं जर डिकोड केलं ना अद्वैतजी, तर 25 टन किराणा म्हणजे तुम्ही 5,000 कुटुंबांपर्यंत किराणा वाटला. पण खासदार म्हणून जेव्हा निवडून दिले त्यानंतरची जी एक भूमिका आहे, फॅबीफ्लू नावाची गोळी आली होती. याच्या 16 गोळ्यांचा डोस पहिल्या दिवशी असायचा. फर्स्ट डोस 16 गोळ्यांचा होता. या गोळीची किंमत होती 105 रुपये. DCGI आणि हेल्थ मिनिस्ट्रीशी भांडून फॅबीफ्लूची किंमत देश पातळीवर 40 रुपयांनी कमी करणारा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे होता. आणि हे केवळ 5,000 कुटुंबांना नाही, हे 140 कोटींच्या भारताला संपूर्ण याचा फायदा झाला. रेमडेसिवीरचा सुयोग्य वापर कसा करायचा, त्याच्यासाठीचा प्रोटोकॉल काय असला पाहिजे. इतकंच नाही तर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या अनेक DCSC कोविड सेंटर होते, DCSC होते, DHC होते. मग मी म्हणतो की मला जर कोणी याच्यावर आक्षेप घेत असतील तर त्यांनी याची ही आकडेवारीसुद्धा सांगावी. पण हे सगळं होत असताना अनेक ठिकाणी डॉक्टर्स जे होते, ऑनफील्ड डॉक्टर्स, हे अनेक ठिकाणी BAMS BHMS डॉक्टर्स होते. जे मॉनिटरिंग डॉक्टर्स होते हे MD मेडिसिन होते. पण यांची संख्या तालुका पातळीवर खूप कमी होती. पुणे जिल्ह्यासाठी आणि विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघातली सगळ्या DCSC आणि कोविड सेंटरचे जे मेडिकल अटेंडंट्स होते यांच्यासाठीचं ऑनलाईन ट्रेनिंग, हे स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्सचं ट्रेनिंग हे करणारा डॉक्टर अमोल कोल्हे होता. जेव्हा कोविडच्या लसीकरणाची पॉलिसी केंद्र सरकारची बनली नव्हती तेव्हा देशातल्या एकमेव मतदारसंघ आहे शिरूर लोकसभा मतदारसंघ ज्याने आपल्या मतदारसंघातल्या 5 लाख नागरिकांचं लसीकरण करून घेतलं होतं सिरम इन्स्टिट्यूटच्या CSRच्या माध्यमातून. तर या गोष्टी होत होत्या. बरं, कोविड संपल्यानंतर पुन्हा एक जी पॉलिसी होती की विधानसभेची निवडणूक जीमध्ये होती आणि विधानसभेच्या निवडणुकीला म्हणजे जर कोणी म्हणालं फिरकलो नाही, जर हे कोणी म्हणतं त्यांनी स्वतःच्या छातीवर हात ठेवून एकदा याचं उत्तर द्यावं की इतर मतदारसंघात ते किती फिरलेत. म्हणजे शिवस्वराज्य यात्रा जेव्हा निघाली तेव्हा मालिकेचं शूटिंग आणि या सगळ्या गोष्टी सांभाळून तब्बल 69 मतदारसंघांमधून शिवस्वराज्य यात्रा गेली. त्यानंतर विधानसभेचा जेव्हा प्रचार, हा नंतरचा भाग झाला, बरोबर. म्हणजे नाही, पण मला इमिजिएटली सांगतोय, विधानसभेचा प्रचार नोव्हेंबरमध्ये झाला. त्यावेळी 73 सभा त्यावेळी होत्या. पण त्यावेळी मतदारसंघात नाही, पण इतर मतदारसंघांमध्ये जे फिरावं लागतं, पक्षाचे जे काही कार्यक्रम असतील, कोल्हापूरचे रॅली असेल, हे असेल, या सगळ्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे खाली 5 आमदार निवडून आले होते विधानसभेनंतर. ज्या मतदारसंघामध्ये एकूण 6 आमदारांपैकी 5 आमदार ज्यावेळी निवडून येतात त्यावेळी कुठेतरी मग आमदारांच्या अधिकार क्षेत्रात लुडबुड होते का? एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून किंवा ज्याला आपण मच्युअर डेमोक्रेसीचा विषय म्हणतो, तर काही विषय हे नगरसेवकांच्या लेवलचे ते नगरसेवकांनी सोडवले पाहिजेत. जे जिल्हा परिषद सदस्यांचे ते जिल्हा परिषद सदस्यांनी सोडवले पाहिजेत. जे आमदारांचे विषय ते आमदारांनी सोडवले पाहिजेत. आणि जो खासदारांचा विषय आहे तो खासदारांनी सोडवला पाहिजे. हे इतकं सलग गोष्ट आहे. आणि जर या गोष्टीमध्ये 5 आमदार हे माझ्याच पक्षाचे हे खाली निवडून आलेले असतील तर त्यामध्ये मी प्रत्येक वेळी तिथे जाऊन त्यांच्या अधिकार क्षेत्रात लुडबुड करण्याची गरज आहे का, हा माझा स्वतःचा एक विचार होता. तुमचा खुलासा आहे, मी त्याला चॅलेंज नाही करणार, पण तुम्ही खुलासा अर्धाच केला असं मला वाटतं. अर्धा खुलासा मला असं वाटतं की असा आहे का की तुमची लोकप्रियता खुपायला लागली तुमच्या नेत्यांना? खरं बोला, मोकळेपणाने बोला, कारण अशी चर्चा आहे की हे तुम्ही सांगितलं ठीक आहे की कोविड आला आणि त्याच्या आधी तुम्ही काय काय केलं तेही तुम्ही सगळं सांगितलं, पण असंही माहिती आहे आमची, म्हणजे ही अशी हवेतली माहिती नाही आहे की तुमची लोकप्रियता बघता, तुमचा कामाचा धडाका बघता, तुमची इमेज जी आहे
संभाजी महाराज मालिकेमुळे सगळ्यामुळं असेल किंवा आणि तुम्ही केलेलं काम याच्यामुळं जे असतं ना की काना मागून आला आणि तिकडं झाला, तर असं काही झालं का अमोल कोल्हेंच्या बाबतीमध्ये आणि त्यामुळं तुम्ही दिसेनास झाले फिरकेनास मी ठामपणे म्हणू शकत नाही असं, पण ही शक्यता नाकारता येत नाही, हेही तितकंच खरं आहे. कारण जे खाली निवडून आले होते त्यातले मॅक्सिमम यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी होती. मी मला राजकीय घराणेशाही कुठलीच नव्हती. यातल्या अनेकांच्या संस्था होत्या, माझी कुठलीही संस्था नव्हती. यातल्या अनेकांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव होता, मला तो अनुभव नव्हता. त्यामुळे तुम्ही म्हणता त्यामध्ये तथ्य असू शकेल. काही वेळा हे क्लॅशसुद्धा झाले, पण आपणही जाणता की महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं त्या महाविकास आघाडीचं सरकार असताना 3 पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत होते. त्यावेळी प्रत्येक आमदार जपणं हे तेवढंच गरजेचं होतं. त्या प्रत्येक आमदाराला महत्त्व देणं तेवढंच गरजेचं होतं. आणि पक्ष नेतृत्वाकडूनही त्या पद्धतीनं मला हे निर्देश देण्यात आले होते की आपल्याला हे क्लॅशेस शक्यतो करायचे नाहीत आणि हे क्लॅशेस जेवढे आपल्याला टाळता येतील तेवढे आपण टाळले गेले पाहिजेत. आणि त्यामुळे ज्याला आपण प्रेझेन्स म्हणतो, हा प्रेझेन्स बघितला तर मी खूप जास्त लोकसभेतल्या परफॉर्मन्सवर खूप जास्त लक्ष केंद्रित केलं होतं. आणि एक शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काही परंपरा आहेत, काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये लग्न असतील किंवा दशक्रिया असतील, अशा अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींची अपेक्षा लोक करतात आणि यात काही गैर नाही. त्याला आपण म्हणतो की लोकांच्या सुखदुःखात असलं पाहिजे, त्यातही काही गैर नाही आहे. पण हे अनेकदा मॅच होणं हे अवघड व्हायचं, हेही तितकंच खरं. पण तुम्ही म्हणता त्यामध्ये लोकप्रियता खूपच होती का, हे मी पूर्ण ठामपणे म्हणू शकत नसलो. तुम्ही एकदम सेफ खेळताय. ठीक, मी सेफ खेळण्यापेक्षा मला असं वाटतं की हो, मी लोकप्रिय हे माझ्या तोंडाने का म्हणू. जर तुमच्या कानावर चर्चा आली असेल यामध्ये ती खूपते नेत्यांनाच आणि मग बाबा हा नको अशातून ते झालं होतं का तुम्ही जाणीवपूर्वक काही अंशी हो, हे क्लॅशेस काही प्रमाणात सुरू झाले होते. एक्झॅक्टली त्याच्या कारणाच्या खोलात मी कधी जाण्याचा प्रयत्न केला नाही. मला त्यावेळी पक्ष नेतृत्वाने जे सांगितलं होतं त्यानुसार मी ती लाईन घेऊन मी पुढे चालत होतो. बरोबर. आता हे जसं मी अजित पवारांच्याबद्दल सांगितलं, दुसरी अशी चर्चा अजूनही होते की तुम्हाला दुसऱ्या बाजूने म्हणजे भाजपकडून पण तुम्ही डिमांडिंग आहात आणि मग तुमच्या सिनेमाच्या शूटिंगच्या लाल किल्ल्याच्या परमिशनमुळे असेल किंवा काय तुम्ही गेलात किंवा तुमच्या मतदारसंघामध्ये जे प्रकल्प असतात वेगळे त्या दृष्टीने, पण तुम्हाला भाजपने पण ऑफर दिली होती. हे खरं आहे का की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना देखील तुम्ही पाहिजे होताना पाहिजे आहेत अजून, तर ते काय ते पण सांगा मोकळेपणा. नाही, मला अशी कुठलीही ऑफर मला कधी आली नव्हती. मी कधीच अशी मला कुठे ऑफर आली होती असं मी कधी म्हणालेलो नाही. अशा चर्चा नाही म्हणालेलं बरोबर आहे, पण अशा चर्चा होत असतात, बाहेर ऐकायला येतात. पण मला व्यक्तिगत तशी कुठली ऑफर आली नव्हती. एवढी 2 मोठी नेतृत्व आहेत देशातली, त्यांच्याविषयी विनाकारण त्यांच्याकडून मला ऑफर आली तर असं मी खोटं बोलणार नाही. मला कुठली ऑफर आली नव्हती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी माननीय केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांना भेटायला जरूर गेलो होतो. माझी एक फार जुनी मागणी आहे, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज लागावा. ही मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. त्याच पद्धतीनं मी त्याही वेळी हे सांगितलं, यू कॅन टेक आउट द रेकॉर्ड्स, की पुणे नाशिक सेमी हायस्पीडचा रेल्वेचा प्रकल्प हा कॅबिनेट अप्रुव्हलशी जाऊन थांबला आहे आणि त्यामुळे त्या संदर्भातही त्याला गती द्यावी, ही फक्त माझी विनंती होती. पण तुम्ही म्हणता तशी जर चर्चा असेल तर मी कायम या सगळ्या चर्चांना पॉझिटिव्हली बघतो की जर असं होत असेल तर नक्कीच ही कुठेतरी कामाची पोचपावती आहे. पण एवढं सगळं जे महाराष्ट्रामध्ये घडलं, म्हणजे शिंदे गेले, त्याच्यानंतर अजित पवार गेले आणि तुमच्या पक्षामध्ये पण आता बघतोय आपण की अनेक जण म्हणतात की कुंपणावरती आहेत. तुमच्या पण असं मनात कुठं आलं होतं कधी की हे जे सगळं बघता, कारण शेवटी प्रत्येकाला स्वतःच्या पण ॲम्बिशन्स असतात आणि त्यात असण्यात काही गैर नाही आहे, कुठंतरी तुम्हालाही असं मनामध्ये किंवा कार्यकर्त्यांनी तुमचे जे पाठीरेखे असतील की जायला पाहिजे आपण, तर असं कुठल्या पॉईंटला तुम्हाला आत्तासुद्धा असं वाटतं तो आहे का, ती मनामध्ये खरं उत्तर देऊ की पॉलिटिकल? खरंच द्या. खरं उत्तर असं आहे की हो, कार्यकर्त्यांनी अनेकदा हे सांगण्याचा प्रयत्न केला की या गोष्टींमध्ये जर फायदा दिसत, ॲज यू राईटली सेड, की तुमच्या ॲम्बिशन्स आहेत आणि तुम्ही तिकडे गेलं पाहिजे, हे अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला. निवडून आल्यापासून अद्वैतजी मी काही पथ्य खूप कटाक्षानं पाळली. तुम्ही बघत असाल तर मी कुठलाही प्रोटोकॉल घेत नाही, मी सिक्युरिटी घेत नाही, मी बिझनेस क्लास, आम्हाला 36 प्रवास असतात, मी इकॉनॉमी क्लासने प्रवास करतो. हे सगळ्या गोष्टी मी करत असण्याचं एक फार महत्त्वाचं कारण आहे की जर आपण छत्रपती शिवाजी महाराज साकारत असू ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांची फार मोठी शिकवण आहे आसक्ती आणि विरक्तीची.
त्यामुळे पद असताना त्याचा माज नको आणि पद गेल्यावर त्याची लाज नको, ही गोष्ट मी कटाक्षानं पाळली. आणि जेव्हा तुम्ही या पद्धतीच्या असुरी महत्त्वाकांक्षा असणं फार स्वाभाविक आहे, पण महत्त्वाकांक्षा अचीव करण्यासाठी तुम्ही पायदळी काय तुडवायला तयार आहात हे फार गरजेचं आहे बघणं. जर तुम्ही तुमची तत्व, मूल्य आणि निष्ठा पायदळी तुडवायला तयार असाल तर तुमच्या महत्त्वाकांक्षेने तुम्हाला चंद्र तारे जरी हातात सापडले ना तरीसुद्धा तुमच्या मुठी रिकाम्या असतात. म्हणजे असुरी महत्त्वाकांक्षेने जग जिंकलेल्या अलेक्झांडरला पुरल्यानंतर त्यांनी हेच सांगितलं होतं ना, माझा हात बाहेर ठेवा की लोकांना कळेल जग जिंकल्यानंतर रिकाम्या हाताने गेलो आहे. आणि त्यामुळे ही भावना माझ्या मनात ही कायम होती. आणि त्यामुळे या असा विचार, जरी असे अनेक सल्ले मिळत गेले तरीसुद्धा मी माझ्या विचारांवर खूप स्पष्टपणे ठाम होतो की जोपर्यंत माझ्या मनाला ही एखादी गोष्ट पटत नाही, जर माझ्या मनाला गोष्ट पटली नाही तर मी त्या वाटेनं जाऊ नये. आणि हे करत असताना मी कायम असं म्हणतो की मी पुन्हा पुन्हा हे स्टेटमेंट, अनेकांना भाबडेपणाचं वाटतं, विशेषतः तुम्ही म्हणालात तसं आजच्या राजकारणात तर खूप जणांना भाबडेपणाचं वाटतं की हे काहीतरी भाबडेपणाचं काहीतरी बोलतं, पण खरोखर तत्व आहे ती. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या भूमिका साकारता, तुम्हाला अनेक वर्षांनंतर मग फार मोठा काळ गेला आहे की या भूमिकांमध्ये ज्या पद्धतीनं मला स्वीकारण्यात आलं. म्हणजे मी महानाट्याचा प्रयोग करतो, अद्वैतजी जेव्हा लहान लहान बाळं, एखादी माऊली तान्हं बाळ असं पुढं करते की याच्या डोक्यावर हात लावा, ही भावना तुम्ही नाही इग्नोर करू शकत. किंवा काल मी किल्ले शिवनेरीवर होतो, अद्वैतजी मी शिवनेरी किल्ल्यावरून मी गड चढून गेलो, मी गड उतरून आलो. सोलापूर जिल्ह्यातला एक शिवभक्त होता ज्याने उत्साहानं ओरडून सांगितलं, साहेब खात्री होती एकटा माणूस असणार आहे जो किल्ला चढणार आणि किल्ला उतरणार, बाकी हेलिकॉप्टरमधून येणार, हेलिकॉप्टरमधून जाणार. या शिवभक्तांची भावना कशी अभेरू मी. तर त्यामुळे मनाचा जो हे होता की जोपर्यंत मला हे पटत नाही, बरं माझ्यावर कुठला डाग आहे, जर माझ्यावर कुठला डागच नाही तर मग दोन पर्याय समोर येतात. जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारात उभे होते तेव्हा औरंगजेबाने सांगितलंच होतं ना, दख्खनची सुभेदारी स्वीकारा. जर दख्खनची सुभेदारी स्वीकारली असती तर स्वराज्यापेक्षा 3 पट दख्खनचा सुभा होता, त्या काही पटींनी संपन्न होता. बरं संघर्षच करायची गरज नव्हती, कारण एवढा बलशाली औरंगजेब समोर होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आजही घेतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या तिप्पट असलेला दख्खनचा सुभा स्वीकारण्यापेक्षा, ज्या पदाला प्रतिष्ठा मुघल सल्तनतीच्या शहजाद्याची प्रतिष्ठा होती ते स्वीकारण्यापेक्षा, आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी संघर्षाची भूमिका स्वीकारली. आणि म्हणून 350 वर्षांनंतर आपण त्यांचं नाव घेतो. म्हणजे तुम्ही राजस्थानात गेलात तर मिर्झा राजा जयसिंग असतील, राजा मानसिंग असतील, हे काय कमी पराक्रमी राजपूत सरदार नव्हते, पण आज त्यांचं नाही नाव घेतलं जात, आदराने नाव घेतलं जातं, ते महाराणा प्रतापांचं नाव घेतलं जातं. जर हा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे तर मग महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तुम्हाला भांडायला जेव्हा उभं राहायचं आहे तर असा विचार का करावा. तुम्ही मगाशी जसं म्हणाला की त्यामुळे रील टू रिअल तुम्ही तेच पाळायचा प्रयत्न करत आहात, तुलना नाही करत आपण, पण त्यामुळंच मग 83 वर्षाचे शरद पवार जे आता लढत आहेत, एक संघर्ष योद्धा त्यांना म्हटलं जाते, त्यांच्यासोबत तुम्ही याच भूमिकेतून आहात असं म्हणायला हरकत नाही. पण आताची तुमची जी सेकंड इनिंग असेल ती पहिल्यापेक्षा वेगळी असेल. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही लढलात तेव्हा अजित पवार हे स्वतः तुमच्यासाठी फिरले, हे तर मान्य केलंच पाहिजे. तेव्हा वळसे पाटील असतील, सगळ्यांनी केलं. नंतर काय हा भाग वेगळा. आता तुम्हाला काय वाटतं की ही दुसरी जी लढाई आहे ती सोपी आहे का अवघड आहे. यासाठी मला थोडे तुलना यासाठी करायची आहे की मी जसं म्हणालो की तुमची उमेदवारी पक्की आहे पण समोर उमेदवारच नाही आहे. आढळराव पाटलांना पुणे म्हाडाचं अध्यक्षपद दिल्यामुळं अशी चर्चा सुरू झाली की त्यांचा आता तो पत्ता कट झाला आहे आणि ते कुठून लढणार हे अजून पक्कं नाही आहे. ते शिंदे गटाकडून लढत आहेत का अजित पवार गटात, त्याला लढायचं आहे ते म्हणत आहेत की मात्र मी लढणार आहे. दुसरीकडं लांडगेंचं नाव येतं आहे की BJP बहुधा यांना उतरत, परंतु ह्याचा अर्थ की गोंधळ आहे. तर हे एक चांगलं असतं एक उमेदवाराकरता की आपल्या समोर कोण आहे, गोंधळ आहे. पण दुसरीकडं जर ग्राउंडला बघितलं आपण की 6 विधानसभा मतदारसंघ येतात तुमच्या लोकसभा मतदार शिरूर अंतर्गत जे विधानसभा मतदारसंघ आहेत, तिथं मात्र एक अशोक पवार जर सोडले मला वाटतं शिरूरचे, तर बाकी सगळे जे आहेत, इकडं महेश लांडगे आहेत, इकडं चेतन तुपे आहेत किंवा दिलीप मोहिते असतील, खाली ग्राउंडला कुणीच नाही आहे. त्यामुळं मग कसं होणार कन्वर्ट हे म्हणजे दोन्ही सांगा मला की तुम्ही उमेदवार समोर अजून नाही आहे ह्याच्यामुळं तुम्ही रिलॅक्स आहात का ग्राउंडवरती विधानसभा मतदारसंघामध्ये तशी आता अनुकूल बाजू नाही आहे, ही फूट पडल्यामुळं सगळे एकदम विरोधी गेलेले आहेत आणि अजित पवार सेनापती आहेत समोर.
सुकाणू त्यांच्याकडेच आहे, त्यांनीच लक्ष घातलेलं आहे शिरूरमध्ये. आता शिरूर आणि बारामती हे अत्यंत प्रतिष्ठेचे मतदारसंघ आहेत आणि अजित पवारांनी आणि त्यांनाही शेवटी मोदी आणि शहांना दाखवून द्यायचंच आहे. त्यांचा स्वतःचा मुख्यमंत्रीपदाचा जर खुंटा बळकट करायचा असेल तर त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये तर यश पाहिजेच आहे, त्यामुळे ते पेटून उठलेले आहेत. त्यामुळं ही लढाई या टर्मची कशी आहे, सोपी आहे का अवघड आहे? लढाई कधीच कुठली सोपी नसते, फक्त लढाई थरारक असावी. आणि तो थरार आदरणीय पवारसाहेबांचा जो आपण उल्लेख केला की आज एक 83 वर्षांचा योद्धा हा महाराष्ट्राच्या हितासाठी उभा आहे, तो लढतो आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही आहे की जी मी सगळी कामांची जी यादी मगाशी वाचून दाखवली, यानंतर सर्वसामान्य जनता हा निर्णय घेणार आहे. म्हणजे खालचे आमदार त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्या प्रत्येक आमदाराची अडचण आहे. या प्रत्येक आमदाराची सविस्तर अडचण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी सांगेनच. पण आता हे धरून चालू की प्रत्येकाची काहीतरी वेगळी भूमिका आहे, प्रत्येकाची काहीतरी वेगळी अडचण आहे किंवा काही जणांनी मनापासून हा निर्णय घेतला असेल. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी ज्या संसदेत उभा राहतो तेव्हा मी एक गोष्ट बघतो अद्वैतजी, मध्यंतरी कांद्याची निर्यात बंदी आली, आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात अक्षरशः माती कालवली. देशाच्या संसदेत महाराष्ट्रातून 48 खासदार जातात, यापैकी 39 खासदार हे मित्रपक्षाचे आणि भारतीय जनता पक्षाचे. का यांच्या जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी नाहीत, यांच्या मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकरी नाहीत, यातल्या एकही आमदाराने तोंड उघडले नाही. मी डॉक्युमेंट खात्रीलायक बोलतो, मला तुम्ही दाखवा. देशाच्या संसदेमध्ये भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्रपक्षाच्या कुठल्या खासदारानं माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आवाज उठवला? कुठल्या खासदारानं माझ्या सोयाबीन उत्पादक, कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी आवाज उठवला? कुठल्या खासदारानं जेव्हा महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवून नेले जात होते? महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवणं म्हणजे काय आहे? महाराष्ट्रातल्या तरुणांच्या नशिबामध्ये तुम्ही बेरोजगारीचा अंधार पसरवताय ना. मग बल्क ड्रग पार्क बघा, तुम्ही टाटा एअरबस सारखा प्रकल्प बघा, तुम्ही त्यानंतर वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प बघा, तुम्ही नंतर मखलाशी कितीही कराल, पण ही फॅक्ट आहे ना, हे उद्योगधंदे पळवण्यात आले. मग जर तुम्ही महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राच्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही जर ताठमानेनं दिल्लीला, म्हणजे दिल्लीला इन द सेन्स केंद्र सरकारला तुम्ही प्रश्नच विचारण्याचं धाडस सोडणार असाल तर मग अशी खासदारकी काय कामाशी? मग मी साधं म्हणतो, दिल्लीतून गुबुगुबू वाजल्यानंतर मान डोलवणारा नंदीबैल पाहिजे का महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी डरकाळी फोडणारा वाघ पाहिजे? हे लोकांनी ठरवायचं. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पण मला सांगा, ग्राउंडवरती काय दिसते आता? काल पण जो कांदा निर्यातबंदी उठवण्याचा एक गाजावाजा केला होता तो पण फसवा आहे असं आता यायला लागलेलं आहे. तुम्ही स्वतःमध्ये आंदोलन केलं, आम्ही बघितलं, तुम्ही कांदा घेऊन फोटो तुमचे आणि सुप्रिया सुळेंचे बघितले, पण हे रिफ्लेक्ट होताना दिसत नाही आहे. म्हणजे बघा की हे फार महत्त्वाचे विषय आहेत, पण मतदानामध्ये किंवा निवडणुकीमध्ये कांदा उत्पादक जे व्यापारी आहेत ते स्वतःसुद्धा त्यांचं 400 किती म्हणजे पहिल्या 10 दिवसाचं त्यांचं 400 कोटीचं नुकसान झालं होतं. पण ते काय म्हणत होते? राम मंदिर आहे. त्यांना सुद्धा असं वाटतं की राम मंदिरामुळं हे सगळे विषय अत्यंत बिनमहत्त्वाचे ठरून जात आहेत. हे दुर्दैव आहे. पण तुम्हाला असं वाटतं का? नाही, हा नॅरेटिव्ह दिला जातोय आणि काही माध्यमं जाणीवपूर्वक हा नॅरेटिव्ह पसरवत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. तुम्ही कांद्याच्या संदर्भातला जो मुद्दा घेतलात, 45 दिवसामध्ये अद्वैतजी कांद्याचं जे नुकसान आहे ना, हे 2000 कोटी रुपयाचं महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे. 2000 कोटी रुपयाचं. आता हे 2000 कोटी रुपयाचं नुकसान हे मी राम मंदिर झालं, चांगली गोष्ट आहे ना, अभिमानाची गोष्ट आहे. मी हिंदू आहे, मला अभिमान आहे, मी जाऊन दर्शन घेईल रामलल्लाचं. पण म्हणून माझ्या कांद्याला भाव नाही येतो. 2019ला जे सरकार निवडून दिलं ना, ते पाकिस्तानचं कंबरडं मोडणारं सरकार दिलं. हा जो कांदा पिकतो ना, हा जेवढा भारतात पिकतो तसाच पाकिस्तानात पिकतो. क्लायमॅटिक कंडिशन जवळपास सेम आहेत. आणि याचं जे महत्त्वाचं मार्केट आहे हे गल्फ मार्केट आहे. जेव्हा कांदा एक्सपोर्ट होतो त्या गल्फचं मार्केट आहे, युरोपचं मार्केट आहे. आज जेव्हा 2019ला हेच भारतीय जनता पक्षाचं सरकार सांगत होतं की आम्ही पाकिस्तानचा कंबरडं मोडू आणि एअर स्ट्राईकच्या माध्यमातून माननीय पंतप्रधानांनी जवानांच्या नावाने मत मागितलेलं आहे, असे काही व्हिडिओज समोर आलेले आहेत. ही परिस्थिती असताना पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला 40-45 रुपये दर मिळतो आहे आणि माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला 8 आणि 10 रुपयांनी कांदा घालावा लागतो. तुम्ही कुणाचं कंबरडं मोडलं आहे नक्की? कापसाच्या बाबतीत जेव्हा कापसाला भाव मिळाले, आज विदर्भामध्ये 8-8 महिने कापूस लोकांनी घरात ठेवला आहे. ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला म्हणून तो कापूस आहे. टोमॅटोला जेव्हा भाव मिळायला लागले तर नेपाळमधून 17,500 टन टोमॅटो तुम्ही आयात केलात आणि टोमॅटोचे भाव पाडले. बरं, ही जी परिस्थिती आहे, तुम्ही म्हणताय ग्राउंडवर दिसत नाही, तर ग्राउंडवर 100% दिसत. म्हणजे तुम्ही कवितेतून सुद्धा हे सगळं मांडलं. म्हणजे आता तुमची जी कविता आता गाजते, व्हायरल होते संसदेमधली, त्याच्यामध्ये पण तुम्ही हे सगळे मुद्दे उपस्थित केले आहेत. माझा म्हणण्याचा अर्थ हा आहे
इतकी भीषण परिस्थिती असताना जो मध्यम वर्ग आहे तोही मतदारच आहे शेवटी. म्हणजे भाजप चर्चा अशी आहे की ते थोडा जरी कांदा वाढला की सरकार पडतं. हे पुन्हा अर्धसत्य आहे, हे पुन्हा अर्धसत्य आहे. म्हणजे मी माझ्या मध्यमवर्गीय प्रत्येक बांधवासाठी मी आवर्जून सांगेन की ही तुमच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे. बरोबर, तेच मला ही तुमच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे. तुम्ही एक बघा, हेल्थ सेसच्या नावाने किती पैसे तुमच्याकडून घेतले जातात. आवर्जून तुम्ही स्वर्गीय राजीवजी सातव यांनी राज्यसभेत केलेलं एक भाषण आवर्जून त्यांनी आकडेवारी सहित मांडलं होतं. हेल्थ सेसच्या नावाने तुमच्या खिशातून किती पैसे काढले जातात, तुम्हाला आरोग्य सुविधा किती प्रमाणात पुरवल्या जातात मध्यमवर्गीयासाठी. आज दुधाचा विषय घेतो, आधी मध्यमवर्गीयांचा घेतो, मग शेतकऱ्यांचा सांगतो. आता दुधाच्या बाबतीत तुम्ही बघत असाल तर माझा सर्वसामान्य मध्यमवर्गीय जो कोणी माणूस आहे, जो कोणी ग्राहक आहे, तो दूध किती रुपयाने घेतो? 54-55 रुपयाला तुम्ही पिशवी घेता 1 लिटरची. माझा सर्वसामान्य शेतकरी दूध कितीला घालतो? तुम्ही 55 रुपयाला घेताय, दूध कितीला घालतो? तो 24 रुपयांनी दूध घालतो. प्रश्न हा आहे, मधले 30 रुपये कुठे जात आहेत? हे जे मधले 30 रुपये ना, हे माझ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीयाच्या खिशातले काढले जातात. वर्षांपासून सुरू आहे. पण हे जे होतं आहे, हे होत असताना जेव्हा हे नॅरेटिव्ह दिलं जातं की आम्ही ग्राहकांचं भलं करतोय. दुसरा पुन्हा मध्यमवर्गीय माणसासाठीचा मुद्दा सांगतो. G20 समिट झाली. G20चं आपण सगळ्यांनी चांगल्या गोष्टी ऐकल्या. देशाची मान जगात उंच होणं ही प्रत्येकासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. पण सगळं झाल्यानंतर नेमकं मिळालं काय, ही गोष्ट फार महत्त्वाची राहते. आता G20 समिटमध्ये मंडपमची जी निर्मिती केली होती, यामध्ये एक टनेल निर्माण करण्यात आला होता. या टनेलवर झालेला खर्च काही हजार कोटींमध्ये. या टनेलच्या बाबतीत मंडपम झाल्यानंतर हा टनेल लीक व्हायला लागला, याच्यामध्ये पाणी साठायला लागलं. आता तो टनेल रिडू करायला सांगितलेला आहे. हा पैसा कोणाचा गेला? माझा सर्वसामान्य मध्यमवर्गीय जो टॅक्स भरतो त्याचाच पैसा गेला ना. मग ही जबाबदारी कोण घेणार? पेटीएमला प्रमोट केलं कोणी? डिजिटल इकॉनॉमी म्हणून प्रमोट केलं कोणी? मग हे प्रमोट केल्यानंतर जो 27,000 कोटी रुपयांचा जो घोळ आहे, हे पैसे कोणाचे आहेत? तुम्हाला असं वाटतं की हे मुद्दे जे आहेत ते मध्यमवर्गापर्यंत पोहोचतील? हे मध्यमवर्गाला लक्षात घेतले पाहिजे. आहे, एक जी धार्मिक गुंगी आलेली आहे की हे सगळं जे आपण बघतोय त्याच्यातून हा जागा होईल आणि हे मुद्दे बघून आगामी निवडणुकीमध्ये मतदानामध्ये हे परिवर्तित होईल. नोटबंदी झाली, एवढी नोटबंदीच्या नंतर काय झालं आपण बघितलं. तिथं पण शेतकरी उद्ध्वस्त झाला होता. सर्वसामान्य माणूस त्या रांगेमध्येच शेकडो बळी गेले होते. पण त्याचं आपल्याला दिसलं नाही रिफ्लेक्ट होताना. तुम्हाला असं वाटतं की हे सगळे जे विषय आहेत बरोबर आहे. महागाई असेल, म्हणजे जेव्हा मध्यमवर्गाकडून अशा प्रतिक्रिया येतात की होऊ दे 200-250 रुपये लिटर पेट्रोल आणि भरू, राम मंदिर होतं आहे, किंवा पाकिस्तानची हालत बघा कशी केली. म्हणजे खासदार म्हणून तुम्ही जेव्हा विचार करता जनतेसमोर जाताना, तेव्हा मला म्हणून म्हणायचं की तुम्हाला या मध्यमवर्गीय माणसाची खासियत आहे अद्वैतची. तो ना पाटा वरवंटा सोडतो आणि तो मिक्सर आणतो. तो जेव्हा मिक्सर आणतो ना, त्याला मिक्सरचं कौतुक वाटतं. पण जेव्हा तो डोळ्यावर पट्टी बांधतो ना, तेव्हा तो चालू मिक्सरमध्ये हात घालत नाही. तर मध्यमवर्गीय माणसांनी डोळ्यावरची पट्टी काढली पाहिजे, तर चालू मिक्सरमध्ये हात जाणार नाही. कारण ज्या गोष्टी घडत आहेत, ज्या मध्यमवर्गीय माणसानं एका सरकारवर विश्वास ठेवला आणि हा विश्वास ठेवल्यानंतर आज पुन्हा मी सांगतो, मध्यमवर्गीय माणसासाठी रोजगार येणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण उद्या आपली मुलं शिकतात, आपण कर्ज काढून लेकरा बाळांना शिकवतो. उद्या पोराला कुठंतरी चांगलं भवितव्य असलं पाहिजे, ही आपली भावना आहे. मी फक्त पेट्रोल आणि फक्त डिझेलविषयी बोलत नाही, मी त्यापेक्षा मोठ्या लेवलला बोलतो आहे की जेव्हा आपण एक भावना आपल्या मनात एक क्रिएट केली जाते की देश की साख बहुत बडी हो रही है, या सगळ्या गोष्टी जरी होत असल्या तरीसुद्धा मग याचं उत्तर का नाही मिळत आम्हाला की चीनमधून मधल्या काळात अनेक उद्योगधंदे बाहेर पडले, यातले भारतात किती आले हो? यातले अनेक उद्योगधंदे मेक्सिकोत गेले, इंडोनेशियामध्ये गेले, पण भारतात नाही आले. याचं फार महत्त्वाचं कारण आहे की कोणतीही ग्लोबल इकॉनॉमी ही जिथे अशांततेचं वातावरण निर्माण होऊ शकतं अशी जिथे शक्यता दिसते तिथे कोणीही इन्व्हेस्ट करत नाही. मला जर दुकान टाकायचं असेल आणि मी माझ्या कष्टाने जर दुकान टाकणार असेल, तर ज्या दुकानावर कधी दगड पडणार आहे अशा ठिकाणी तुम्ही दुकान टाकाल का ज्या ठिकाणी नीट धंदा करता येणार आहे या ठिकाणी दुकान टाकाल, शांततेच्या ठिकाणी? म्हणजे तुम्ही हे जे मांडताय याची गरज आहे. तर मला त्याची रणनीती काय आहे तुमच्या पक्षाची? तुम्हाला तुमचा जो फेस आहे तो बघितला सगळ्यांना तुम्ही हवे आहात, तर हे जनतेकडे जाताना हे तुम्ही मांडणार आहात का
दुसऱ्या बाजूने रणनीती अशी होती की अमोल कोल्हेंना त्यांच्या मतदारसंघातच अडकून ठेवायचं. तुमचं काय थिंकिंग आहे, अँटिसिपेशन आहे, पुन्हा असं म्हणतं की तुमचा रोल काय असणार आहे, तुम्ही अजून ब्रॉडर रोल हे करताय का? कारण शरद पवारांनी तर तुम्हाला तर घेतलेलं आहे सोबत, स्टार कॅम्पेनर तुम्ही असणार आहात, राज्यामध्ये पूर्ण फिरणार आहात का तुम्ही मतदारसंघावरतीच फोकस करणार आहात? नाही, हे संपूर्णपणे तुम्ही जे म्हणालात की अमोल कोल्हेंना त्यांच्या मतदारसंघात अडकवून ठेवलं पाहिजे अशी जर रणनीती समोरून असू शकणार ना असेल. आता हा येत नाही याच्यात, तुम्ही जसं म्हणाला की डाग नाही, भ्रष्टाचार किंवा घराणेशाही असे आरोप तुमच्या मागे ईडी लावू शकत नाहीत ते. आणि तुम्हाला आमंत्रण दिले पण तुम्ही ठाम आहात, तुम्ही सांगितलं की मी मूल्यांशी तडजोड करणार नाही, मग काय असू शकते? मी तेच म्हणालो की अशा पद्धतीने जर रणनीती आखली जात असेल तर नक्कीच मी पुन्हा असं म्हणेन की माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या मुलासाठी फार मोठी पावती आहे ही, कामाची पावती. आणि रणनीती काय आखायची, महाराष्ट्रभर कसं फिरायचं, काय फिरायचं, हे मतदारसंघ ठरवणार आहे. या सगळ्या भूमिकांमध्ये आदरणीय पवारसाहेब, मी एका वाक्यात रणनीती सांगतो, आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील, या सगळ्या गोष्टींबरोबर एक फार महत्त्वाची अधोरेखित करण्यासारखी बाब आहे अद्वैतजी, ती म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीसमोर झुकणार नाही. मगाशी तो अर्धवट राहिला मुद्दा शिवस्वराज्य यात्रेचा, परत एकदा वाटते तुम्हाला की जनतेमध्ये गेलं पाहिजे अशी यात्रा घेऊन? तो जो अनुभव होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही होता सुरुवातीला, मग अजित पवार होते, आपण जेव्हा जयंत पाटील साहेब होते, आणि मग तेव्हा भगवा झेंडा आला, त्याच्यावरून पण एक राजकारण झालं. तुम्हाला काय वाटतं की आता परत एकदा तीच रणनीती असेल? ते पुन्हा तीच करण्यापेक्षा पुन्हा मी परत एक सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची जशी मोहीम केली तशी शाहिस्ते खानाची केली नाही. आणि त्या इतिहासापासून जर प्रेरणा घ्यायची असेल तर वेगवेगळ्या वेळची रणनीती ही 100% वेगवेगळी असली पाहिजे. ही प्रेरणा आपल्याला, मला जे काय वाटतं की सगळ्यात महत्त्वाची प्रेरणा जी आहे ती शिवचरित्राची प्रेरणा, ती प्रेरणा देते. त्यामुळे या वेळेनुसार ही काही जी गणितं बांधायची आहेत आणि ही जी रणनीती तुम्हाला येणाऱ्या आगामी काळात दिसेल, ही मला वाटतं फार विचार केलेली, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची या सगळ्या गोष्टी तुम्हाला समोर दिसतील. कारण फार महत्त्वाची गोष्ट अशी असते की रणनीती ही कधीच सांगायची नसते, ती तुम्हाला दिसली पाहिजे आणि ती तुम्हाला वेळेवर दिसेल. आजच 10% आरक्षणाचा निर्णय पण आलेला आहे. मला दोन्ही विचारायचे, म्हणजे तुमच्या मतदारसंघाचं जर जातीय समीकरणं बघितली तर तिथंसुद्धा 32% ओबीसी समाज आहे आणि त्याच्यामध्ये एक अस्वस्थता आहे जे आपण बघतोय, भुजबळ असतील किंवा सगळेजण मांडत आहेत. दुसऱ्या बाजूला मराठा समाज आहे, त्याचे पण प्रश्न आहेत. जरांगेंना जो पाठिंबा मिळाला तो प्रामुख्यानं त्यातून मिळाला की जो एक गरीब कोरडवाहू शेतकरी आहे त्याची एक वेदना आहे, ती ॲड्रेसच केली गेली नाही. शेती असेल, शिक्षण असेल, तिथं जे विशेषतः मराठवाड्यामध्ये जे नुकसान झालं, या पार्श्वभूमीवरती आता हे जे आरक्षण परत दिलेलं आहे, माहिती आहे सगळ्यांना की निवडणूक आहे आणि त्याच्या तोंडावरती ते दिलेलं आहे. ज्या आधी पण पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं होतं, फडणवीसांनी दिलं होतं, आता शिंदेने दिलेलं आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्हालाही हे आरक्षण एक जुमला गाजर निवडणुकीच्या तोंडावरती असं वाटतंय का यांनी फरक पडणार आहे? यांनी आता हे जे सरकार आहे त्यांचा एक मास्टर स्ट्रोक. मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे की इथून मागचा जो मराठा समाजाचा अनुभव आहे याची पुनरावृत्ती होऊ नये ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. कारण मराठा समाजाची जी आरक्षणाची मागणी, एकतर हा जी आर मी संपूर्णपणे वाचला नाही त्यामुळे त्यावर विस्तृतपणे भाष्य करणं उचित ठरणार नाही, हे मी फार प्रामाणिकपणे सांगतो. पण एक ओव्हरऑल भावना म्हणून ज्याला आपण म्हणतो ती, कालही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिवनेरीवरून बोलताना एक विधान असं केलं की इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला हे आरक्षण दिलं जाईल, अशी त्यांनी एक भूमिका व्यक्त केली होती. यामध्ये एक महत्त्वाचं असं आहे की जो मूळ आजार आहे याच्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं आणि ज्याकडे काँग्रेसचे खासदार आणि नेते राहुलजी गांधी यांनी फार व्यवस्थित लक्ष वेधलेलं होतं, संसदेमध्ये सुद्धा आणि आता भारत न्याय जोडो यात्रेमध्ये सुद्धा. आणि यामध्ये मुळात मराठा समाजाला हे आरक्षण जे आहे, ही मराठा समाजाची मागणी आहे, ही सगळ्या कसोट्यांवर टिकणारं आरक्षण पाहिजे. आरक्षण हवंच आहे आणि हे सगळ्या कसोट्यांवर टिकणारं आरक्षण पाहिजे. आणि त्याचबरोबर राहुल गांधींनी जी मागणी केली ती जातनिहाय जनगणनेची जी मागणी आहे, आणि त्यांनी आता भारत न्याय जोडो यात्रेमध्ये याचं आश्वासनही दिलं, ही जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कारण जो 50% जी मर्यादा घालून दिलेली आहे, आरक्षणाची जी मर्यादा आहे,
ही मर्यादा नेमकी किती शिथिल केली गेली पाहिजे आणि कशा पद्धतीनं याला हाताळणी केली गेली पाहिजे, याचं मूळ कारण जातनिहाय जनगणनेमध्ये येतं. त्यामुळं ही जातनिहाय जनगणना होणं तितकंच गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात, हे कोणत्याच पक्षाच्या सरकारनं खरं तर मराठा समाजाच्या बाबतीत हे करू नये. 18 पगड जातींच्या 12 बलुतेदारांच्या एकूण संपूर्ण प्रणालीमध्ये कायम एका समंजस थोरल्या भावाची भूमिका ही मराठा समाजानं कायम निभावलेली आहे, हे आपण ठिकठिकाणी पाहतो आहोत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण आदर्श बघितला तर 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन विधायक कार्यासाठी प्रेरित करणं, यासाठी स्वराज्य हे सगळ्यात जास्त पाहिलं जातं. त्यामुळे हे सगळ्या कसोट्यांवर टिकणारं असावं अशी मी अपेक्षा करतो. कितीही आपण म्हटलं विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका व्हायला पाहिजेत किंवा तेच बघितलं पाहिजे, पण आपल्याला माहिती आहे की जातीय समीकरणावरतीच निवडणुका, म्हणजे सगळंच अगदी तिकीट देण्यापासून ज्या पुढच्या सगळ्या ज्या योजना असतात त्याच्यावरतीच असतं. तुम्हाला सुद्धा मागच्या हा अनुभव आला होता. तुम्ही जेव्हा लढला होता तेव्हा मला आठवतं की शिवाजीराव आढळरावांनी जे स्टेटमेंट केलं होतं ओबीसी आणि मराठा, की कोल्हे ओबीसी आहेत वगैरे असं त्यांनी जाहीरपणे म्हटलं होतं, परंतु त्याचा काही फार तुम्हाला फटका नाही बसला. किंवा आता मी जसं म्हणतो की आता 10% आरक्षणाचा जो निर्णय घेतलेला आहे, तुम्ही कसं बघताय याच्यामध्ये तुम्हाला स्वतः, कारण एकीकडे तुमची इमेज आहे पडद्यावरची ती, आणि प्रत्यक्ष तुम्ही त्या समाजाचे असणार असतो, त्याला काय आपण काय करू शकत नाही, जन्माने कोण कुठे जाईल माहीत नाही. तर हे तुमच्या बाबतीमध्ये एक जुळून आलेलं समीकरण आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा फटका जाणवत नाही. मला असं वाटतं की याबद्दलच्या सगळ्या ज्या काही माझ्या भूमिका आहेत, या स्वच्छ भूमिका सर्वसामान्य जनतेला माहिती आहेत. आणि माझ्या मायबाप जनतेला जो विश्वास आहे, मतदानात शेवटी हा विश्वास फार जास्त कामाला येतो. आणि त्यामुळे या पद्धतीचं, म्हणजे मला खरोखर अनेकदा समोर आलेल्या व्यक्तीचं आडनाव आणि त्या आडनावावरून जात, या गोष्टींचा मी स्वतः कधीच विचार केलेला नाही. समोर आलेल्या व्यक्तीचं काम झालं पाहिजे, ही गोष्ट फार महत्त्वाची. पण पुढून असं होणार, तुम्ही जरी नाही केलं तरी पुढून हे राजकारण केलं जातं. मला असं वाटतं त्याचं उत्तर जनता देईल. त्याचं उत्तर तुम्हाला तो फार महत्त्वाचा मुद्दा वाटत. मला महत्त्वाचा मुद्दा अशासाठी वाटत नाही की मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की मला जे छत्रपती शिवाजी महाराज समजले ते 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन विधायक कार्यासाठी प्रेरित करणारे समजले. तुम्ही 5 वर्षात जे काम केले त्याच्यावरतीच मी मतं मागणार. मी 5 वर्षात बऱ्याच गोष्टी सांगितल्या, जे काम केले त्यासाठी मी, पण तरी पण मला सांगा, कारण तुमच्या मतदारसंघामध्ये संरक्षण विभागाशी भरपूर परवानगी असल्यामुळं अनेक प्रकल्प अडकतात. जसं पुणे नाशिक रेल्वे असेल, तुम्ही काय सांगाल गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही कोणते नवीन प्रोजेक्ट आणले आणि काय केलं की लोकांनी तुम्हाला परत निवडून द्यावं? पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बैलगाडा शर्यतीचा. बैलगाडा शर्यतीच्या संदर्भामध्ये अनेकांनी खाजगीत हे सांगितलं होतं की हे कधीच सुरू होणार नाही. बैलगाडी शर्यतीच्या संदर्भातली जी मांडणी आपण संसदेत जर बघितली, यामध्ये ते काय आढळराव, लांडगे सगळेच म्हणतात. यामधली फार महत्त्वाची गोष्ट आहे, या सुप्रीम कोर्टाच्या एकूण सगळ्या मॅटरमध्ये पशुसंवर्धन मंत्रालयाकडून आलेली एक NOC आहे. ही NOC कशी आली हे यापैकी कोणीही सांगत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मग जे श्रेय घेतात यांच्यासाठी आधीचा जो काही काळ होता, ज्या काळात हे घडत नव्हतं, हे झालं नव्हतं. तो बैल हा धावणारा प्राणी आहे हे आम्ही सिद्ध केलं, असं फडणवीस आणि जावडेकर म्हणतात. मांडणी जर तुम्ही बघितली, मी पुन्हा म्हणतो, गती कुठे मिळाली की बैल हा धावणारा प्राणी आहे, पण ही सगळी जी मांडणी होती ही आमची परंपरा आहे, या मांडणीवर होती. जर तुम्ही बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात, आणि यामध्ये सगळ्यात मोठं यश आणि श्रेय जर कोणाचं असेल तर ते सर्वसामान्य बैलगाडा मालकांचं, बैलगाडा शौकीनांचं, या सगळ्यांचं आहे. जी मांडणी आपण केली आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, ही मांडणी अशी होती, ही परंपरा तर आहेच, पण त्याचबरोबर ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी गोष्ट आहे, स्थानिक रोजगार हे करणारी आहे, देशांतर्गत आणि आंतरदेशीय पर्यटनाला चालना देणारी आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे देशी गोवंशाचं संवर्धन करणारी ही बाब आहे. कारण अन्यथा बीफ एक्सपोर्टमध्ये 10व्या क्रमांकावर असलेला भारत देश हा 3ऱ्या क्रमांकावर गेला नसता. बाकीच्यांनी ज्यांनी हे बोलतायत यांच्यापैकी एकाने ही मांडणी एवढ्या वर्षात केलेली दाखवावी, मग आपण चर्चेला बसू. ही मांडणी केल्यानंतरही अद्वैतजी, जेव्हा बैलगाडा शर्यत सुरू झाली, ही बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर आपण जी मांडणी केली त्याला आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे, या भावनेतून मी कुठेही श्रेय घेण्यापेक्षा जो शब्द दिला होता तो निमगावच्या घाटात बारीसमोर घोडी धरली. ही घोडी धरण्याचं फार महत्त्वाचं कारण असं होतं की आमच्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये असणारी ही बैलगाडा शर्यत, ही मी सगळ्या प्रसारमाध्यमांचं मनापासून आभार मानेन की आमच्या मातीतला खेळ, आमची बैलगाडा शर्यत तुमच्या माध्यमातून तब्बल 36 तास तुम्ही संपूर्ण देशभरात पोचवलीत. ही कुठेतरी पेरणी आहे,
म्हणजे यांनी पुढे जेव्हा मी म्हणतो हे जागतिक पर्यटनाचं उद्या स्पेनची बुलफाईट असेल, बुलरन असेल, तसं हे मला जागतिक पर्यटनाचं साधन करायचं आहे. त्या दृष्टीने हा प्रयत्न होता. बैलगाडा शर्यतीचा मुद्दा आहे. नॅशनल हायवेच्या माध्यमातून तुम्ही म्हणत असाल तर आज 6ही बायपास जे आहेत, आळेफाटा असेल, मंचर असेल, नारायणगाव असेल, कळंब असेल, राजगुरुनगर घाट असेल, राजगुरुनगर शहर बायपास असेल, हे 6ही बायपासेस यांचं काम सुरू झाल्यापासून टेंडर प्रोसेसपासून वर्क कम्प्लिशनपर्यंत हे 2019 नंतर पूर्ण झालेले आहेत. मी जबाबदारीनं सांगतो, टेंडर प्रोसेसपासून वर्क कम्प्लिशनपर्यंत. इतकंच नाही तर विरोधी पक्षातला खासदार असताना सुद्धा 19,500 कोटी रुपयाचे प्रकल्प हे नॅशनल हायवेच्या माध्यमातून हे 6 बायपासेस सोडून आपण आणलेले आहेत. 25 वर्षांचा पुणे नगर रोडचा प्रश्न होता. आज खराडीपासून ते शिरूरपर्यंत एलिव्हेटेड कॉरिडॉर होतो आहे. तळेगाव चाकण शिक्रापूरचा जो आहे तो पूर्ण एलिव्हेटेड कॉरिडॉर होतो आहे. त्यानंतर नाशिक फाट्यापासून ते चांडोलीपर्यंतचा हा पूर्ण एलिव्हेटेड कॉरिडॉर होतो आहे. रस्ते तर होतेच ना 15 वर्ष, पण झाले का नव्हते? पण हे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेने विश्वास टाकल्यानंतर हे आज याची टेंडर सुरू आहेत. बरं, 19,500 कोटी मी फक्त हवेत बोलत नाही आहे, याचं टेंडर ऑन आहेत. येत्या काही दिवसामध्ये त्याचं टेंडर क्लोज होईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. पुणे नाशिक रेल्वे धावणार कधी? पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भातली वस्तुस्थिती जर आपल्याला बघायची असेल तर आपण हे व्हेरीफाय करा MRIDCच्या ऑफिसमध्ये जाऊन. पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये पृथ्वीराज बाबा चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी पहिल्यांदा MRIDCची स्थापना करण्यात आली. त्यानंतर MRIDCकडून ही प्रोजेक्ट जे झालं बहुतेक हे फडणवीस साहेबांच्या काळात याची सुरुवात झाली आणि याचा जो DPR पूर्ण झाला होता 2018मध्ये. 2018मध्ये पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा DPR पूर्ण झाला होता. 20% राज्य शासन, 20% केंद्र सरकार आणि 60% इक्विटी. मग मला हा प्रश्न पडतो की 2018मध्ये लोकप्रतिनिधी कोण होते, सरकार कोणाचं होतं, आणि मग 2018मध्ये पूर्ण झालेला DPR हा महाराष्ट्र सरकारला सुद्धा प्रेझेंट झाला नाही. फॉरगेट अबाउट केंद्र सरकार, हे घडलंच नव्हतं. हे मी निवडून आल्यानंतर जेव्हा हे पाहिल्यानंतर पहिल्यांदा केंद्र सरकारची मला अजितदादांनी सांगितलं की केंद्र सरकारची प्रिन्सिपल अप्रुव्हल लागेल फायनान्शियल ॲक्टिव्हिटीची. ती फायनान्शियल ॲक्टिव्हिटीची प्रिन्सिपल अप्रुव्हल मला वाटतं कुठेतरी जुलै 2020मध्ये आली. त्याच दिवशी अजितदादांनी त्यांच्या तत्परतेनुसार दुपारी 3:30 वाजता बैठक लावली. हे पहिलं सादरीकरण होतं. तोपर्यंत महाराष्ट्र सरकारला सादरीकरणच झालं नव्हतं. म्हणजे हे कोणी जर रेल्वेविषयी कोणी बोलत असेल तर आज पुणे नाशिक रेल्वेचा DPR जर आपण बघितला तर यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जुन्नर तालुक्यात 2 ॲग्रिकल्चर रॅक, आंबेगाव तालुक्यात 1 ॲग्रिकल्चर रॅक, खेड तालुक्यामध्ये एक इंडस्ट्रीयल रॅक, वाघोलीला एक लॉजिस्टिक रॅक, हे सगळं DPRमध्ये नंतर घालून घेतले. का तर माझ्या लोकांनी जमीन का द्यायची याचं उत्तर मला हवं आहे यासाठी. त्यामुळे हे पहिलं सादरीकरण झालं. त्यानंतर अजितदादांनी महाराष्ट्र सरकारकडून याला जो 20% शेअर आहे त्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली. त्यानंतर रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली आहे, त्यानंतर नीती आयोगाची मिळाली आहे, एक्सपान्शन कमिटीची मिळाली आहे. आता फायनल अप्रुव्हलसाठी कॅबिनेट मिटिंगसाठी, कॅबिनेट अप्रुव्हलसाठी पुणे नाशिक रेल्वेचा प्रोजेक्ट हा कॅबिनेट अप्रुव्हलसाठी थांबला. बाकी या सगळ्या गोष्टी थ्रू आहेत. बरं, हे करत असताना मी रेल्वे आणली आणि हायवे आणले हे करण्यापेक्षा याला कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीचा एक अँगल दिला पाहिजे. म्हणून तुम्ही बघत असाल हे जे हायवेचे प्रोजेक्ट्स आहेत, या हायवेच्या प्रोजेक्ट्सच्या स्ट्रक्चरमध्येच मेट्रोची प्रोव्हिजन आहे. पुणे नाशिकला पण मेट्रोची प्रोव्हिजन आहे, पुणे नगरलासुद्धा मेट्रोची प्रोव्हिजन आहे. वाघोलीमध्ये मल्टीमोडल हब जे असणार आहे, जिथे मेट्रो, रेल्वे आणि रोड, जो रिंग रोड येतो, या तिन्ही गोष्टी एकत्र येतील आणि चाकणच्या इथे कडाच्या वाडीला हे येईल. ही फार महत्त्वाची कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीचा विषय. याच पद्धतीनं पुणे सोलापूर रोड जो आहे तो रविदर्शन चौकापासून ते यवतपर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉर हा आता DPR तयार आहे. हा DPR नॅशनल हायवेच्या अप्रुव्हलसाठी आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे आरोग्यविषयक. इंद्रायणी मेडिसिटीसारखा जो प्रोजेक्ट आहे हा अख्ख्या देशात कुठेही प्रोजेक्ट नाही. इंद्रायणी मेडिसिटी हा प्रोजेक्ट जो आहे यामध्ये 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स इन 1 कॅम्पस आपण करतो. कोविडच्या काळामध्ये किराणा वाटण्यापेक्षा त्याचा एक महत्त्वाचा विषय असा होता की ही जी वाताहत होते या वाताहतीला थांबवलं पाहिजे आरोग्यसेवेच्या बाबतीत. आज माझा सर्वसामान्य मध्यमवर्गीय जो असेल त्याला जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं असं तुम्हाला मला टेन्शन येतं हॉस्पिटलच्या बिलांचं. मग ही वस्तुस्थिती आपण बदलणार कधी? वेन यू आर अ पॉलिसी मेकर. या पद्धतीने 300 एकर जागा ही आरक्षित करण्यात आलेली आहे. या 300 एकर जागेवर 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्सचा प्रस्ताव आहे. पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत हे सगळे इलाज होतील. आणि हे होत असताना पुणे शहरामध्ये जे 5 नॅशनल हायवेज येतात
या 5 नॅशनल हायवेजवर मूळ इंद्रायणी मेडिसिटीच्या 50 किलोमीटरच्या परिघामध्ये मल्टी स्पेशालिटी 200 बेडेड हॉस्पिटल्स असतील, ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो. हार्ट अटॅक असेल, स्नेक बाईट असेल, रोड ॲक्सिडेंट असेल, या सगळ्याला गोल्डन आवर फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे या 50 किलोमीटरच्या परिघामध्ये हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स पुढच्या 5 वर्षात हे पुढच्या 5 वर्षात अपेक्षित आहे. खरं तर महाविकास आघाडीचं सरकार गेलं नसतं तेव्हा ना इंद्रायणी मेडिसिटीचा पाया रचला गेला असता. बरं, हे होत असताना राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प आहे, ज्याचा DPR, ज्याची अप्रुव्हल आयुष मंत्रालयाकडून घेऊन पुन्हा DPR सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं बनवून हा आयुष मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासारखा विषय असेल, शिवसंस्कार सृष्टीसारखा विषय आपण सातत्यानं मांडतो आहोत. दुर्दैवानं आजकाल प्रोजेक्ट अप्रूव्ह होत असताना तुम्ही कोणत्या गटात आहात किंवा तुम्ही कोणत्या पक्षात आहात हे जास्त पाहिलं जात असल्यामुळं शिवसंस्कार सृष्टी असेल किंवा आपला राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र असेल, याला थोडासा विलंब लागतो. तुम्ही बॅलन्स हे एवढे प्रोजेक्ट सगळे समोर तुमच्या दिसतात. कारण तुम्ही एकीकडे म्हणता की राजकारण हे काय माझं करिअर नाही आहे, माझं पोट त्याच्यावरती अवलंबून नाही आहे, अभिनय हेच तुमचं करिअर आहे किंवा पोटापाण्याचा व्यवसाय किंवा हा तुम्ही बॅलन्स कसा करता? हा फार इंटरेस्टिंग प्रश्न. हां, आणि अभिनेता आणि नेता ह्या 2 भूमिका करताना सोपी कुठली वाटते तुम्हाला? एकामध्ये रिटेक असतात, एकामध्ये रिटेक अजिबात नसतात. एक फार चांगलं आहे की लोक असं म्हणतात की खासदार फक्त शूटिंग करतात, असं विरोधक टीका करतात. मी विरोधकांना कायम असं म्हणतो, 2019 नंतर मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज सोडून केलेली भूमिका दाखवा. मी हे का करतो तर माझी ही समाजाशी बांधिलकी आहे, मला हा संस्कार टिकवायचा आहे, यासाठी मी या गोष्टी करतो. पण या गोष्टी करत असताना मी किती मालिका आणि किती चित्रपट आणि किती गोष्टी केल्यात आकडे काढून बघा, आणि माझा संसदेतला तुम्ही अटेंडन्स बघा, मी संसदेत मांडलेले मुद्दे बघा, हे सगळे जर बघितले तर मला असं वाटतं हा जास्त प्राधान्य हे खरं तर संसदीय कामगिरीला आहे. कारण ही जबाबदारी, आणि एकदा तुम्ही जबाबदारी खांद्यावर घेतली तर ती पूर्ण करायची. आता यातला सोपं काय आहे? सध्याच्या काळामध्ये मला असं वाटतं की अभिनेता असणं जास्त सोपं आहे, कारण तुम्ही एकदा भूमिका स्वीकारली की तुम्ही शेवटापर्यंत ती निभावता. सध्याच्या महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर भूमिका कोणती, स्क्रिप्ट कोणती आणि अभिनय कोणता हेच कळेनाचं झालं आहे. त्यामुळे दिस इज मोर चॅलेंजिंग. त्यामुळे मध्ये मध्ये जेव्हा तुमच्या पोस्ट येतात आणि बाबा मी आता थोडा ब्रेक घेतो आहे, मी आत्मपरीक्षण करतो आहे किंवा आहे, तर ते काय आहे? म्हणजे हे फ्रस्ट्रेशन तुम्हाला काय येतं? इतकं जर तुम्ही आता सगळं सांगताय की 5 वर्षामध्ये तुम्ही एवढं केलेलं आहे काम किंवा पुढं तुम्हाला करायचं आहे, मग असं असताना काय म्हणजे काय काय घडलं त्या गोष्टी? मुळात त्या पोस्टचा तुम्ही जर शांतपणे विचार केला तर त्या पोस्टचा खूप जणांनी राजकीय अर्थ काढला. त्या पोस्टनंतर मी त्या 7 दिवसानंतर जो व्हिडिओ केला तो जर शांतपणे आपण बघितला असेल तर इट वॉज टॉकिंग अबाउट सायकोलॉजिकल हेल्थ ऑफ मॅन. पुरुषांच्या मानसिक किंवा आपण ज्याला आरोग्याविषयी म्हणतो याच्याविषयी सजगतेची ही पोस्ट होती. कारण खूप एक वास्तविकता समोर दिसते ना की आपल्या संस्कृतीमध्ये, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांना व्यक्त होण्याची मुभा नाही आहे, त्यांना व्यक्त नाही होत आहेत. अनेकदा फार तर पुरुषाला चिडता येतं, त्याला चिडायला परवानगी आहे, पण त्याला कधी रडायला परवानगी नसते, आणि याला खूप भावनिक अँगल दिले जातात. पण यामध्ये आहेत स्ट्रेसेस आहेत, यामध्ये तुमचं पर्सनल लाईफ आहे, तुमचं प्रोफेशनल लाईफ आहे. तुमचं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफमध्ये काहीतरी एक सीमारेषा असणं गरजेचं आहे. म्हणजे मी कायम असं म्हणतो की जेव्हा जास्त धावायचं असतं त्या रस्त्याच्या उजवीकडे बघा, तुम्ही बाईकवर जात असता तेव्हा कोणीतरी 4 व्हीलरमध्ये जात असतो तेव्हा ॲक्सिलेटर द्यायचा असतो, आणि जेव्हा स्पीड अनकंट्रोलेबल झालं असं वाटतं तेव्हा प्लीज डावीकडे बघा. कोणीतरी सायकलवर पेडल मारत असतो तेव्हा ब्रेकवर पाय ठेवायचा असतो. आपण धावण्याच्या नादात अनेकदा ॲक्सिलेटर आणि ब्रेक या दोन्हींचा समन्वय सोडतो, आणि हे माझ्या बाबतीत नाही, हे माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या अनेक पुरुषांची ही व्यथा आहे. प्रत्येकाने शांतपणे बसून जर एकदा आत्मपरीक्षण केलं तर ही प्रत्येकाला ही व्यथा आहे, आणि ही त्या भावनेतून पोचतो. त्यानंतरचा इमिजिएट व्हिडिओ जर आपण बघितला असेल, ज्यानंतर मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि या गोष्टी व्यक्त होण्याचं ते माध्यम मला मिळालं, तर तुम्हाला त्या व्हिडिओतही हेच बघायला मिळेल. त्यामुळे त्याचा लगेच अनेकांनी अर्थ असा काढला की राजकारणाचा वीट आला आणि मग हे नाही. याचं एक महत्त्वाचं कारण असेल, मी जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढवत होतो किंवा निवडून आल्यानंतर मला अनेकांनी कुचेष्टेने असं सांगितलं होतं की या आधीचे जसे अनुभव, म्हणजे मला असं वाटतं की गोविंदा सुप्रसिद्ध अभिनेता जे खासदार होते त्यांच्याविषयी टीका झाली होती, तर मला कोणीतरी टिंगलीत म्हणालं होतं की तुमचे गोविंदा होऊ देऊ नका.
आज जेव्हा मी समोर बघतो तेव्हा भोजपुरी इंडस्ट्रीतले 5-5 अभिनेते हे खासदार म्हणून बसतात. मी जेव्हा निवडून आलो तेव्हा भारतीय जनता पक्षाकडून मला वाटतं पंजाबमधून सनी देओलसुद्धा खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर मला अनेक अभिनेते, पश्चिम बंगालमधले अनेक अभिनेते दिसतात, त्यानंतर इतर राज्यातले अभिनेते दिसतात. मी खूप जाणीवपूर्वक सांगतो, मी जेव्हा संसदरत्न पुरस्कार स्वीकारायला जातो ना, तेव्हा मला यातला कुठलाही चेहरा दिसत नाही. त्यामुळे हे जे लोकांना अभिप्रेत होतं की एक खूप सन्मान्य अपवाद सुनील दत्त साहेबांचा असेल, विनोद खन्नाजींचा असेल, असे काही सन्मान्य खूप अपवाद सोडले हाताच्या बोटावर मोजण्या इतके, तर बाकी सगळ्यांच्या बाबतीत ही जी ओढाताण आहे, कारण दोन्ही खूप टाईम डिमांडिंग प्रोफेशन्स आहेत, ही ओढाताण आहे, ही अनेकदा लोकांना त्याचा एक वेगळा परिणाम झाला आहे. त्यामुळे मी पहिली जेव्हा ही पोस्ट केली त्यांना अनेकांनी असा पहिला ग्रह धरला होता, ज्याला तुम्ही मगाशी विचारलेल्या प्रश्नाचा एक हलकीशी किनार आहे की कानामागून येऊन तिखट होण्यापेक्षा बाजूला गेला तर बरं आहे. बरोबर. त्यामुळे आधीच चर्चा करणार नाही, वैतागलं नाही करणार असं होऊ शकतं. पण त्यामागे कुठेही तसं नव्हतं. यामध्ये हा आत्मचिंतन करण्याचा विचार होता. आपण जे करतो हे बघा, मला सुप्रियाताईने दोन फार महत्त्वाचे सल्ले दिले. मी त्यांना फार त्या गोष्टींसाठी मी कायम त्यांचा ऋणी राहतो. जेव्हा संसदेत मी पहिल्यांदा पाऊल ठेवत होतो ना, तेव्हा मला सुप्रियाताईने एकच गोष्ट सांगितली होती की या ग्रीन कार्पेटवर 140 कोटी भारतीयांपैकी फक्त 545 जण पाऊल ठेवतात आणि तू इथे पाऊल ठेवू शकतोयस ते तुझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांनी तुला विश्वास देऊन पाठवलं म्हणून तू पाऊल ठेवू शकतो. त्यांच्याप्रती कायम तू कृतज्ञ राहा. एक. आणि दुसरं, तुम्ही जेव्हा राजकारणात असता तेव्हा तुम्हाला वाय, मी हे का करतोय याचं उत्तर कायम माहीत असलं पाहिजे, तर तुम्ही थकत नाही. आणि त्यामुळे तो वाय जो आहे, मी इकडेही एक लुक्रिएटिव्ह फील्डमध्ये आहे, मी इथेही राजकारणामध्ये मायबाप जनताही डोक्यावर घेते. म्हणजे मी कायम गमतीनं असं म्हणतो की तुम्ही म्हणात अभिनेता आणि नेता. अभिनेता म्हणून काम करत असताना ना मला पहिलं अवॉर्ड मिळायला जवळपास 8-9 वर्ष लागली. पण शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांनी खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर मला पहिल्याच वर्षी पहिलं अवॉर्ड मिळालं संसदरत्न पुरस्काराचं. इथे रिझल्ट जास्त लोक, रिझल्ट तर चांगले आहेत. शेवटचा प्रश्न, तुमची महत्त्वाकांक्षा काय आहे? राजकीय महत्त्वाकांक्षा इथून पुढं काय? असं कधी मनात येतं आपण लीड करावं, आपण मंत्री व्हावं, आपण म्हणजे आता खासदार तर तुम्ही आहात, पण प्रत्येकाला ॲम्बिशन असतं. मी जसं आधी म्हटलं की ॲम्बिशन असं चूक काहीच नाही आहे. आम्ही काय अपेक्षा ठेवायच्या की अमोल कोल्हेंनी पुढं भविष्यामध्ये पुन्हा अद्वैतजी तुम्हाला हे उत्तर भाबडं वाटेल, हे कोणत्याही राजकीय नेत्याचं उत्तर नाही आहे, पण हे फार भाबडं उत्तर आहे. मी जे मगाशी म्हणालो, पद असताना माज नको, पद गेल्यावर लाज नको, याची आसक्ती आणि विरक्ती. माणूस म्हणून आपल्याला चांगला माणूस म्हटलं पाहिजे, ही माझी सगळ्यात मोठी महत्त्वाकांक्षा आहे. आरशासमोर उभं राहिलं तर नजरेला नजर देता आली पाहिजे आणि अंथरुणावर पाठ टाकली की शांतपणे झोप लागली पाहिजे. एवढं जर तुम्ही आयुष्यात कमावलं ना, तर मला असं वाटतं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे उगाच ऊर फाटेस्तवर धावण्यासाठी आणि महत्त्वाकांक्षा अशी एवढी मोठी करण्यापेक्षा मुळात असं आहे की मी जे वारंवार सांगतो, मला आणखी काय वेगळं पाहिजे सांगा. मी जेव्हा लहान होतो, शाळेत चाललो होतो, मला अजूनही आठवतं, बहुतेक इफ आय एम नॉट मिस्टेकन आदरणीय पवारसाहेबांकडे बहुतेक हिरव्या रंगाच्या एका पजेरीतून ते नारायणगावला आले होते. आणि आमच्या नारायणगावला ना एस टी स्टँड आहे. एस टी स्टँडला इकडे एस टी आत याची जागा आहे, इकडे एस टी बाहेर याची जागा आहे. आणि मी शाळेत जात असताना आदरणीय पवारसाहेब आलेत असं कळलं आणि ती पजेरीवर गेल्यानंतर मला अजूनही आठवतं, मी 100-200 मीटर, म्हणजे मी राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या वेळीसुद्धा हे गोष्ट सांगितली होती, मी 100-200 मीटर पळत आलो होतो फक्त त्यांचा चेहरा बघण्यासाठी. तिथून ते आज त्यांच्याकडे महाराष्ट्र संघर्षाचं प्रतीक म्हणून बघतोय आणि त्या संघर्षाच्या संपूर्ण प्रवासामध्ये मला कुठंतरी खारीचा वाटा उचलता येतोय. याच्यापेक्षा एक कृतार्थतेची वेगळी भावना काय असू शकते? नारायणगावच्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला पोरगा आहे मी. लहानपणी आईबापांनी स्वप्न बघितलं पोरांनी डॉक्टर व्हावं, का तर याचं आयुष्य भलं होईल. म्हणजे करिअरची सुरुवात रेल्वे इंजिन ड्रायव्हरपासून विचार करण्याची होती आमची. इथून सुरुवात झालेली आहे करिअरची. मग इथून जर डॉक्टर झालो, डॉक्टर झाल्यानंतर ॲक्टर झालो, लोकांनी स्वीकारलं, राजकारणात आलो, शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी स्वीकारलं. मला खूप सोपं असं वाटतं ना की लेकराला आईबापांनी कडेवर उचलून घेतलं ना तर लेकरू जगाला मोठं दिसतंय. आणि राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये माझे शिरूर लोकसभा मतदारसंघातली जनता ही ती मायबाप आहे. जर त्यांनी कडेवर उचलून घेतलं
तर मी मोठा दिसणार आहे, तर बाकी महत्त्वाकांक्षांचा वगैरे विचार आहे. इतकं सोपं गणित आहे. खूप धन्यवाद तुमचे. मोकळेपणाने तुम्ही सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत आणि तुम्ही काय केलं 5 वर्षामध्ये, तुम्हाला का लोकांनी परत निवडून द्यावं आणि पुढं भविष्यामध्ये देखील तुम्ही काय करणार आहात हे सगळं तुम्ही सांगितलं. या इथं कार्यक्रमामध्ये थांबताना आपण शुभेच्छा तर देऊयात त्यांना, अमोल कोल्हेंना, परंतु तुम्हाला जर हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच वेगवेगळ्या इंटरव्ह्यूसाठी बोलबिडू गप्पा हा कार्यक्रम तुम्ही बघत राहा. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय शिवराय.